करण्यात आले आहे। अशा या माध्यमातून देशाची मान उंचवणारे श्री मुरलीकांत पेटकर यांचा परिचय करून देताना मला फार अभिमान वाटतो। नवीन पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1947 साली इस्लामपूर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे झाला आहे। श्री पेटकरांनी शालेय जीवनात कुस्ती, हॉकी, मैदानी खेळ चमक दाखवून आपले खेळाविषयीचे प्रेम निदर्शनात आणले होते। पुणे येथे भारतीय सैनिक दलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे। प्रत्येक खेळात प्रावीण्य मिळवले। 1964 साली जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्य दलातर्फे बॉक्सिंग या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली। दुर्दैवाने या चमकदार खेळाडूला काश्मीरमध्ये असताना 1965 साली इंडो पाक युद्धातील हल्ल्याला सामोरे जावे लागले। या हल्ल्यात श्री पेटकरांना बंदुकाच्या गोळ्यांनी अनेक ठिकाणी जखमा झाल्या। त्यांना स्मृतिभ्रंश झाला। हे काय कमी होते की काय, या भयंकर दुर्घटनेचे साक्षीदार म्हणून एक गोळी अजूनही त्यांच्या मणक्यात आहे। इतके सोसूनही त्यांनी असामान्य धैर्य दाखवून पुढील 2 वर्षात आपल्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा घडवून आणली। 1967 मध्ये श्री पेटकर गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, वेट लिफ्टिंग, टेबल टेनिस, धनुर्विद्या या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्राचे चॅम्पियन ठरले। त्यांनी आपल्या प्रगतीचा आलेख राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत नेण्यात सातत्य राखले आणि विविध आंतरराष्ट्रीय खेळात एकापेक्षा एक जास्त क्रीडा प्रकरणात भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले। मी मुद्दाम वाचतो आहे सगळं, कारण हे खूप महत्त्वाचे एक वस्तू त्यांनी ज्या अचीव केलेल्या आहेत लक्षात राहणं फार डिफिकल्ट आहे आणि त्यांनी त्या स्वतः अचीव केलेल्या आहेत। त्यामुळे मी वाचून दाखवण्यातच जास्त समजदारीपणा समजतो। ऑगस्ट 1772 मध्ये जर्मनी येथील हेडलबर्ग येथे झालेल्या ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक स्पर्धेत श्री मुरलीकांत पेटकर यांनी भारताला मिळवून दिलेले पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक ही त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोत्कृष्ट कारकीर्द ठरली आहे। या स्पर्धेत त्यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत एका नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे। 1972 साली पेटकरांनी पुणे येथील टेल्को कंपनीत पब्लिक रिलेशन्स विभागात सिनियर असिस्टंट म्हणून पदभार सांभाळला। आपल्या कामाप्रती निष्ठा आणि असाधारण खेळाडू असूनही पेटकरांवर राजकीय आणि सामाजिक स्तरावर अन्याय केला गेला तरीही क्रीडा क्षेत्रातील त्यांचा सहभाग आणि त्यायोगे त्यांना मिळणाऱ्या गौरवाचे पात्र ठरले, यात काही शंका नाही। त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीत श्री पेटकर यांनी अनेकविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला बहुमान प्राप्त करून दिला आहे। त्यांचे काही लक्षवेधी विजय असे: इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मेंडवेल आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजिक स्पर्धेमध्ये स्वतःचेच विक्रम मोडत सलग 5 वर्ष 1969 ते 73 सर्वसाधारण अजिंक्य सातत्याने मिळवत राहिले। स्कॉटलंडमधील हेडलबर्ग येथे झालेल्या 3ऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजिक स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक, भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेकीत कांस्य पदक तसेच 82 साली हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी 50 मीटर जलतरण स्पर्धेत केलेला एक नवीन विश्वविक्रम। 1975 साली महाराष्ट्राचे नायब राज्यपाल अली यावर जंग यांच्या हस्ते श्री पेटकर यांना शिवछत्रपती अवॉर्ड या क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च अशा पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे। हा पुरस्कार त्यांना विविध मैदानी खेळातील कामगिरीबद्दल आणि सलग 7 वर्ष सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय खेळाडू म्हणून देण्यात आला। मार्च 2018 साली श्री पेटकर यांना माननीय राष्ट्रपती श्री कोविंदजी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच जानेवारी 2025 मध्ये क्रीडा मंत्रालयाने श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम अचीवमेंट प्रदान केला आहे। या विविध खेळांचे आणि पदांचे मानकरी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत। त्यांचा परिचय देताना मला फार अभिमान वाटला। देशासाठी सीमा आणि क्रीडांगण या दोन्ही ठिकाणी लढणाऱ्या या लढाव्यात शत शत प्रणाम।